तात्पुरते स्कॅफोल्डिंगचे विभिन्न घटक. तात्पुरते स्कॅफोल्डिंग ही बांधकामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी वापरली जाणारी एक तात्पुरती संरचना आहे. या संरचनेमुळे कामगारांना उंचीवर सुरक्षितपणे काम करता येतं. बांधकाम साहित्य आणि उपकरणांना उंचावर नेण्यासाठी स्कॅफोल्डिंग कामी येतं. स्कॅफोल्डिंगचे वेगवेगळे घटक असतात, जे सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने कामकाज करण्यास उपयुक्त ठरतात. तात्पुरते स्कॅफोल्डिंगचे विभिन्न घटक. स्टँडर्ड हा एक मुख्य उभा घटक आहे, जो संपूर्ण भाराला आधार देतो. हा कप लॉक नोड बिंदू सोबत असतो, जो संरचनेला स्थिरता आणि भार विभागण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. लेजर हा एक आडवा घटक आहे. हा स्टँडर्डला जोडला जातो आणि कप लॉक सिस्टीमच्या लॉकिंग कपमध्ये फिट होतो. बेस जॅक हे एक सुरक्षेचे साधन आहे. बांधकामाच्या ठिकाणी ह्याचा उपयोग केला जातो. हा एक सपोर्ट असतो, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या संरचना स्थिर ठेवण्यासाठी केला जातो, जसे की स्लॅब, बीम आणि शेड. कप हे कप लॉक सिस्टमचं एक विशेष मेकॅनिझम आहे. हे लेजर आणि ट्रान्समला लॉक करण्यासाठी स्टँडर्ड वर असतं. ब्लेड एंड लेजर आणि ट्रान्समच्या अग्रस्थानी लावलेला घटक आहे. हा स्टँडर्डच्या कपमध्ये लॉक होतो. सर्व घटक व्यवस्थितपणे लागतील आणि ते अत्यंत स्थिर राहतील हे ब्लेड एंड सुनिश्चित करतो. हॉरिझॉन्टल ब्रेसिंग हा एक संरचनात्मक घटक आहे, जो घराच्या आणि इतर बांधकाम संरचनेमध्ये स्थिरता व मजबूती देण्यासाठी वापरला जातो. याचा मुख्य उद्देश वजन भाराचे विभाजन करणे आणि संरचनेला आडव्या दिशेने येणाऱ्या भारापासून बचाव करणे हे आहे. डायगोनल ब्रेसिंग हे एक संरचनात्मक तंत्र आहे. याचा उपयोग इमारत आणि अन्य बांधकामाच्या संरचनेला अधिक मजबूत करण्यासाठी होतो. हे तंत्र विशेषतः अशा ठिकाणी उपयोगी असतं जिथे भूकंप किंवा वादळी वाऱ्यामुळे दाब आणि तणाव पडू शकतो. टॉप कप कप लॉकला स्थिरता देतो, ज्यामुळे सिस्टम सुरक्षित राहते. हा लेजरलाही सुरक्षित ठेवण्यास कामी येतो, ज्यामुळे लेजरची स्थिती कायम राखण्यात मदत होते आणि नुकसान होण्यापासून बचाव करता येतो. बॉटम कप हे एक विशेष उपकरण आहे, जे स्टँडर्डवर फिट केलं जातं. लेजर आणि ट्रान्सम सारख्या उपकरणांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे बनवलं गेलं आहे. बांधकाम, इमारतींचे संरक्षण आणि इतर तांत्रिक प्रणालींमध्ये ह्याचा विशेष करून उपयोग केला जातो. स्कॅफोल्डिंग लॅडर साधारणपणे धातूच्या किंवा मजबूत प्लास्टिक पासून बनवलेल्या असतात, ज्या त्यांना मजबूती आणि स्थिरता देतात. स्कॅफोल्डिंग लॅडरचा उपयोग चढण्या उतरण्यासाठी केला जातो. सारांश. या व्हिडिओमध्ये आपण तात्पुरते स्कॅफोल्डिंग बनवण्यासाठी लागणाऱ्या घटकांबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर आपण जाणून घेतलं की स्टँडर्ड, लेजर, बेस जॅक, कप, ब्लेड एंड, हॉरिझॉन्टल ब्रेसिंग, डायगोनल ब्रेसिंग, टॉप कप, बॉटम कप आणि स्कॅफोल्डिंग लॅडर इत्यादी काय असतात आणि त्यांचा उपयोग काय आहे. आता तुमच्यासाठी एक टास्क. तुमच्या आजूबाजूला कुठेही बांधकाम चालू असेल तिथे जाऊन तात्पुरते स्कॅफोल्डिंग कसे उभारले जाते ह्याची माहिती घ्या.